कालच्या भागामध्ये मी एक व्हिडिओ केला होता. त्या व्हिडिओचं टायटल होतं, हेडलाईन होती, मराठा खडा तो देवेंद्र बडा. आता टायटल पाहून अनेकांनी हा व्हिडिओ पाहण्याचा निर्णय जरूर घेतला आणि हजारोच्या संख्येमध्ये अनेकांनी हा व्हिडिओ पाहिला. ज्यांना हा संपूर्ण व्हिडिओ ऐकल्यानंतर एकदा दोनदा मला नेमकं काय म्हणायचंय, माझी भूमिका या पाठीमागची काय आहे, किंवा कोणती गोष्ट लोकांच्या समोर मला स्पष्टपणाने घेऊन जायची आहे, हे ज्यांना कळलं त्यांनी त्या व्हिडिओचं कौतुक केलं. अनेकांनी फोन केले. ज्यांना मी काय म्हणतोय हे कळलंच नाही त्यांनी नेहमीप्रमाणे दोन चार शिव्या हसडून व्हिडिओ पाहून काम तिथे संपवलं. हे नेहमीच असतं, चालतं. एखादी गोष्ट कळली, व्यवस्थित समजली, समजण्याच्या मनस्थितीत आपण असलो, समजण्याची उंची आपल्या वरच्या भागाची असली तर आपण तो विषय समजून घेतो आणि नाहीतर सोप्या पद्धतीनं शिव्या घालून मोकळ्या होतो. अच्छा चला ठीक आहे, तो कालचा भाग झाला. आजही आपण असंच करणार आहात, कारण आजही अशाच एका महत्वाच्या विषयावर मी बोलणार आहे. शहाणे जे असतात, ज्यांना कळतं ते कौतुक करतात, स्वागत करतात. ज्यांना काही कळत नाही ते नेहमीप्रमाणे शिव्या घालतात. याचा आता चांगला अनुभव रिंगणच्या गाठीशी आलेला आहे. म्हणून ना कौतुकाची चिंता आहे ना शिव्यांची काळजी आहे. माझं काम मी प्रामाणिकपणाने करत राहणार आहे आणि त्यावर आज मी आपल्याशी बोलणार आहे. नमस्कार, मी राजू पाटील आणि आपण पाहताय द रिंगण लाईव्ह. आजचा विषय वेगळाच आहे. माझं सरळ सरळ म्हणणं आहे, आरक्षण कशाला पाहिजे कोणाला तरी? हिंदुत्व आहे ना, आणि हिंदुत्व असताना आपण आरक्षणाची मागणी का करावी? अहो, हिंदुत्वच आपल्याला वाचवणार आहे, हिंदुत्वच आपल्या आयुष्याचं कल्याण करणार आहे, हिंदुत्वच आपल्याला नोकऱ्या देणार आहे, हिंदुत्वच आपल्याला व्यवसाय देणार आहे, हिंदुत्व आपल्याला शिक्षण देणार आहे, हिंदुत्व आपल्याला आरोग्य देणार आहे. सगळ्या गोष्टी हिंदुत्व देणार आहे. आणि एवढं मोठं हिंदुत्व आपल्या पाठीशी असताना आपल्या पिढ्यानपिढ्याचे कल्याण करण्याची ताकद या हिंदुत्व या का शब्दामध्ये असताना आपण आरक्षण कशाला मागायचं? का मागायचं आरक्षण? आहे की नाही गंमत? राग येतोय ना माझा? सापडेल तिथं धरून मला मारावं असं वाटतंय ना तुम्हाला? ही गोष्ट सत्य आहे मित्रांनो, फार सत्य आहे की ज्या गोष्टीची तुम्हाला, मला, देशाला, देशातल्या नागरिकांना, समाजातल्या तळागाळातल्या नागरिकांना ज्या गोष्टीची गरज आहे त्या गोष्टीचा आपण विचार करत नाही. आपलं भविष्य कसं असेल, आपल्या मुलाबाळांचं भविष्य कसं असेल, भविष्यामध्ये आपली पिढी, पुढची पिढी कुठल्या पद्धतीने पुढे जाणार आहे का नाही जाणार आहे, विचार करतो आपण कुठल्या गोष्टीचा? आपण फक्त एक विचार करतो असतो भावनात्मक हिंदुत्वाचा, मी हिंदू असल्याचा. आणि जेव्हापासून गर्वशे कहो हम हिंदू आहे हे वाक्य आपण म्हणायला सुरू केलं तेव्हापासून आपल्या संपूर्ण शरीरामध्ये हे हिंदुत्व, वेगळं हिंदुत्व, राजकीय हिंदुत्व आपल्या नसानसामध्ये घुसलं. परिणाम काय झाला की गेली 40 दशक 80 पासूनचा ते 2023 पर्यंतचा काळ आपल्या 3 पिढ्या विकासाच्या स्वप्नांपासून दूर राहिल्या, प्रगतीच्या मार्गापासून दूर राहिल्या, भविष्याचा वेध घेणे आपण चुकलो. आपल्या डोळ्यावर फक्त एक झापड सातत्याने समोर आली आणि ती झापड हिंदुत्वाची. एखाद्या राजकीय पक्षाने सत्तेवर येण्यासाठी म्हणून तुम्हाला आणि मला, देशातल्या तमाम लोकांना गोळ्या दिल्या. गोळ्या, ही गोळी खा, तुझं कल्याण होईल. कशाची होती ती गोळी? ती गोळी होती हिंदुत्वाची. घडलं काय या देशामध्ये? ज्याने ज्याने हिंदुत्व या एका गोष्टीसाठी
एका राजकीय पक्षाच्या पाठीमागे आपली ताकद लावली, तो पक्ष सत्तेवर आला, तो पक्ष जगातला सगळ्यात मोठा पक्ष ठरला, हजारो कोटीचा मालक झाला आणि त्या पक्षाचा ताबा मुठभर लोकांनी घेतला. त्या पक्षाच्या माध्यमातून मुठभर लोकांचं कल्याण झालंही असेल, परंतु ना राज्याचं हित झालं, ना देशाचं हित झालं. ना राज्याच्या हिताचे निर्णय झाले, ना देशाच्या हिताचे निर्णय झाले. मिळाल्या विद्यार्थ्यांना नोकऱ्या, सुशिक्षित बेरोजगारांना. अरे सर्वात मोठी गोष्ट नोकरी आहे. सर्वात मोठा देशापुढचा प्रश्न बेकारी आहे, बेरोजगारी आहे. जन्माला आलेल्या प्रत्येक तरुणाला हक्काचं जगणं देण्याची जबाबदारी सरकारची आहे. आणि ते जगणं जर सरकार देत नसेल आणि बाकीच्याच गोष्टी करत असेल, बाकीच्याच भूलथापा मारून तुम्हाला आणि मला फसवत असेल, तर आपण सध्या काय करतोय? आपण सातत्याने ज्या गोळ्या वाटल्या जातात, कधी धर्माच्या वाटल्या जातात, कधी जातीच्या वाटल्या जातात, कधी आणखीन कुठल्या वाटल्या जातात, ह्या गोळ्या खाऊन त्या गोळ्याच्या नशेमध्ये घर विसरतो, संसार विसरतो, आयुष्य विसरतो, प्रगती विसरतो आणि कोणाचा तरी झेंडा खांद्यावर घेऊन आपलं आयुष्य बर्बाद करत असतो. घडले की नाही 40 वर्षात असंच. उदाहरणादाखल आज मी एका समाजापुरतं बोलणार आहे, हा जरूर बोलणार आहे. तो समाज आहे मराठा. मराठा समाज आज आरक्षणासाठी रस्त्यावर आहे, जोरदारपणे आरक्षणाची मागणी करतोय. त्यांची मागणी रास्त आहे, पण त्यांच्या रस्त्यावर येण्याची कारण ही रास्त आहेत. कारण 40 वर्षापूर्वीचा महाराष्ट्रातला मराठा समाज, त्यांची असलेली आर्थिक त्या काळची परिस्थिती, त्यांच्याकडे असलेली जमीनदारी आणि त्यामध्ये 2-3 पिढ्या गेल्याने त्या पिढ्यांच्या वाटणीमध्ये आज त्या जमिनीची झालेली अवस्था, त्यामुळे निर्माण झालेला आर्थिक प्रश्नांमुळे निर्माण झालेल्या असंख्य समस्या, या सगळ्या समस्या विचारात घेता या समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, या मागणीसाठी हा समाजही पुढे आहे आणि आमचाही त्यांना पाठिंबा आहे. परंतु मी अत्यंत उपहासाने त्यांना एक प्रश्न विचारतो. 40 वर्ष आपण आपल्या भवितव्याचं काय होईल याचा विचार केला नाही. महाराष्ट्रातल्या मराठा समाजाने आपला समाज पुढे कसा जाणार आहे, कशा पद्धतीनं पुढे घेऊन जायचं आहे, समाजातल्या विद्यार्थ्यांचं, तरुणांचं हित कशात आहे, असा विचार कधी केला? या समाजाला मार्गदर्शन करणारा, प्रामाणिक मार्गदर्शन करणारा, राजकीय नव्हे, एक तरी खरा खुरा सुधारक या समाजामध्ये निर्माण झाला गेल्या 40 वर्षामध्ये? झाला नाही. आणि म्हणून कुणीतरी आपल्याला हूल दिली हिंदुत्वाची, आणि महाराष्ट्रातला मराठा समाज या हिंदुत्वाच्या नशेमध्ये एवढा भरडला गेला म्हणण्यापेक्षा वाहत गेला की या समाजाला आपलं हित लक्षात राहिलं नाही, आपला प्रपंच लक्षात राहिला नाही, आपला परिवार लक्षात राहिला नाही, शेतीबाडी लक्षात राहिली नाही, विद्यार्थ्यांच्या पुढच्या मुलांच्या भवितव्याची काळजी लक्षात राहिली नाही. आपण कोणाच्या तरी पाठीमागे गेले 40 वर्ष धावलो. मग ते हिंदुत्वाच्या पाठीमागे आपण सगळेजण धावलात की नाही धावलात? मग हिंदुत्वाच्या पाठीमागे जाण्यानं तुमचं जर कल्याण होणार होतं, तुमची जर प्रगती होणार होती, तुमच्या आयुष्याला 4 चांद लागणार होते, तर मग आरक्षणाची मागणी करण्याची पाळी तुमच्यावर का आली? कशाला हवंय तुम्हाला आरक्षण? हिंदुत्वच तुमचं कल्याण करणार असेल तर आरक्षणाची आज तुम्हाला गरज तरी नेमके का आहे आणि ते कशासाठी आहे, हा अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे. आपण जेव्हा हिंदुत्वाचं बाळकडू पिऊन, आपण जेव्हा हिंदुत्वाच्या गोळ्या खाऊन आपलं कल्याण झालं या नशेमध्ये राहतो, तेव्हा आपल्याला आपल्या प्रपंचाची आणि आयुष्याची काळजी कधीच नसते मित्रांनो.
महाराष्ट्राच्या मराठा समाजाला तर या हिंदुत्वाचा एवढा मोठा नाद गेल्या 40 वर्षामध्ये लाभला, त्यांच्या लक्षात सुद्धा आलं नाही की या हिंदुत्व एका शब्दाच्या नावावर आपल्याला कोणीतरी फसवतोय, कोणीतरी छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव खोट्या पद्धतीने घेतोय. नाव घेणाऱ्यांच्या काळजामध्ये मस्तकामध्ये शिवराय नाहीत हे कळलं नाही मराठ्यांना, महाराष्ट्रातल्या किंवा छत्रपती शिवरायांना मानणाऱ्या तमाम बहुजनांना हे नाही कळलं की यांच्या डोक्यामध्ये शिवराय नाहीत. हे राजकारणासाठी आई भवानीचा, राजकारणासाठी छत्रपती शिवरायांचं नाव घेतात. ही भावना महाराष्ट्रातल्या बहुजनांच्या लक्षात आली नाही, त्यातल्या त्यात मराठा समाजाच्या लक्षात आली नाही. त्यामुळे 40 वर्ष वाया गेले. 2 पिढ्यांचं वाटोळ झालं, 2 पिढ्यांचं. आणि ज्यांनी कुणी आपल्याला हिंदुत्वाच्या गोळ्या वाटल्या, हिंदुत्वाची झोल दिली, त्यांची मुलं अमेरिकेत, जपानमध्ये, रशियामध्ये, फ्रान्समध्ये, इटलीमध्ये प्रचंड मोठ्या मोठ्या पदावर काम करतायत. त्यांची मुलं देशातली सर्वात महत्वाची पद पटापट मिळवत आहेत. आणि आपण रस्त्यावरच कोणाचा तर जयघोष करत, कोणाच्या तरी सतरंजा उचलत, कोणाच्या तरी पाठीमागे फिरत, हे असंच आपलं आयुष्य गेलंय मित्रांनो. आणि म्हणून उपासना मी तुम्हाला प्रश्न करतोय, कशाला हवंय तुम्हाला आता आरक्षण? घ्या ना, हिंदुत्वाच्या गोळ्या खा आणि सुखी राहा. परमेश्वर तुमचं कल्याण करणार आहे. कशाला काम करता? कशाला नोकऱ्या करताय? कशाला कष्ट उपसताय? कशाला चांगल्या विचाराकडे जाताय? कशाला चांगल्या विचारानं जगताय? कशाला डोळसपणे प्रत्येक गोष्टीकडे पाहताय? वांगळे खा गोळ्या जातीच्या, धर्माच्या, हिंदुत्वाच्या आणि बसा दारिद्र्यात खितपत. हीच लायकी आहे तुमची, लक्षात ठेवा. म्हणूनच तुमच्यावर ही पाळी आलेली आहे. तुम्ही जागृत व्हायला तयार नाही, तुम्ही उठायला तयार नाही, तुम्ही कष्ट करायला तयार नाही, तुम्ही शिकायला तयार नाही, तुम्ही मेहनत करायला तयार नाही. तुम्ही जेव्हा जेव्हा तुम्हाला समज येते, जेव्हा जेव्हा तुम्हाला मिसरूड फुटतं, तेव्हा या नेत्यांच्या पाठीमागं पळून जय जिंदाबाद म्हणणं, यात तुम्ही तुमच्या आयुष्याचं सर्वात मोठं कल्याण समजता. घ्या कल्याण करून. ह्याचं तुम्हाला कोणी बोलत नाही रे भावानो. कशाला सांगायचं प्रामाणिकपणे? तुमची वाट लागते तर बोट लागू द्यायची, मजा घ्यायची, लांबून आनंद घ्यायचा. पण मी आज तळमळीनं बोलतोय, कालही मी तळमळीनं बोललो. महाराष्ट्रातला मराठा समाज शहाणा झाला पाहिजे, संघटित झालाय. केवळ संघटन उपयोगाचं नाहीये, संघटन उपयोगाचं नाही, शहाणा होणं सुद्धा उपयोगाचं आहे. आणि पहिल्यांदा आपल्या घराची, आपल्या प्रपंचाची उत्तम बांधणी करणे, सक्षम अर्थकारण आपल्या घरामध्ये निर्माण करणे, आपल्या मुलांना उच्च दर्जाचं शिक्षण देण्याचा सातत्याने प्रयत्न करणे, ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे. महाराष्ट्रातली राज्यकर्ती जमात आहोत आपण. एकेकाळी महाराष्ट्रातल्या मराठ्याकडं राजाचा परिवार म्हणून आम्ही सगळे पाहत होतो, आपले पूर्वज पाहत होते, खरे ना? आणि त्या परिवारावर आज आरक्षणाची पाळी आली. त्याला सरकार जबाबदार नाहीये, त्याला तुम्ही आम्ही सुद्धा तेवढेच कारणीभूत आहोत. त्याला आपला समाज सुद्धा तेवढाच कारणीभूत आहे. आणि म्हणून जागृत झालं पाहिजे, डोळे उघडले पाहिजेत. राजकारणाचं काय व्हायचं असेल ते होऊ द्या हो. लोकशाहीमध्ये एक पक्ष जातो, दुसरा पक्ष येतो, हे नेहमी चालत असलेली प्रक्रिया असते. पण शहाणं कधी व्हायचं? एखाद्याने जर प्रामाणिकपणे, परखडपणे आपले विचार मांडले की त्याला शिव्या घरात बसायचं, ही बुद्धी तुमची. अजूनही वेळ गेली नाही. भले तुमचं भवितव्य अंधारात गेलं असेल, जाऊ द्या. पण निदान तुमच्या भवितव्यासाठी, तुमच्या मुलांच्या भवितव्यासाठी, निदान तुमच्या मुलांच्या उत्तम आयुष्यासाठी जागे व्हा. मी हिंदुत्वाचा विरोधक नाहीये रे, मी हिंदू आहे. मी हिंदू असल्याचा मलाही अभिमान आहे. हिंदू परंपरेत चालत आलेल्या सगळ्या गोष्टी मी करतो. पण त्याला माझ्या घराची एक चौकट आहे. हिंदुत्व हा माझ्या स्वतःपुरताचा प्रश्न आहे.
हिंदुत्वाचे विचार या माझ्या घरातल्या चौकटीतले विचार आहेत. हिंदुत्वाच्या चालीरीती आणि परंपरा या माझ्या घरातल्या चौकटीतली परंपरा आहे. ती मी पाळतो. त्याचा बाजार करत नाही, त्याचं राजकारण करत नाही. पण तुम्ही लोक मात्र चुकलात आणि त्यामुळं आज तुम्हाला आरक्षण मागण्यासाठी रस्त्यावर यावं लागतंय, कोणाच्या तर समोर हात पसरावे लागतात. हे तुमचं आणि माझं सर्वांचं दुर्दैव आहे. आज इतकंच. अशाच महत्वाच्या गोष्टीवर रोखठोक भाष्य ऐकण्यासाठी पाहत राहा रिंगण लाईव्ह, आवाज महाराष्ट्राचा.